पारू, मला माफ कर. का दादा? माहित नाही मारुतीला काय झालंय. त्याला बोलवाय गेलो होतो मी. त्याला सांगितलं की तू आणि आदित्य सर इथे आलेत म्हणून, पण त्यांनी यायला नकार दिला. आपल्या मुली आणि जाव्यासोबत कोण वागतं असं? त्याला बोललो मी किती दिवसानंतर पारू आणि आदित्य सर तुला भेटायला आलेत, एकदा भेट करून घे. तर म्हणाला की मला त्यांचं तोंड बी नाही बघायचं. पारू, हरकत नाही काका. तसं बी आम्ही देवी आईने भेटायला आलेलो कामासाठी. आईल्याबाई बी कधी बाहेर येईल काय सांगता येत नाही. आय थिंक सो आपण एक काम करूया, आपण निघूया का? कारण की खरंच खूप उशीर झालाय आणि मला नाही वाटत आई आता येईल बाहेर. हां, रात्र झाली. चल निघूया आपण. नाही 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 आदित्य सर, आपण इकडेच थांबायला पाहिजे. नंतर पश्चाताप नको ना व्हायला की का नाही थांबलो म्हणून. आणि मला सांगा, रात्र आहे म्हणून काय झालं? दिवस बी होणारच आहे ना. त्यामुळं मला असं वाटतं की आपण इकडे थांबायलाच पाहिजे. देवी यांना भेटल्याशिवाय आपण इकडे नाही जायचं. आपण थांबतो इकडं. काका काका मी इकडेच थांबतोय. नाही दादा, ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही थांबतो इथे. हां, तुम्ही जावं, तुमचं काम करा. ठीक आहे सर. सॉरी. पारू, आदित्य सर, माझा ऐका आज. चला मामा, मी खरंच आत नाही येऊ शकत. तुम्हाला माहिती आहे. मला सगळं माहिती आहे, पण माझ्यासाठी गार्डन मध्ये झाडापाशी बस.